आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी चारित्र्य सारामृताचं उद्यापन कसं करायचं हे बघणार आहोत। तर व्हिडिओ लास्ट पर्यंत न स्किप करता बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता श्री स्वामी चारित्र्य सारामृताचं आपण जे पारायण केलंय, कोणी 7 दिवसाचं केलंय, कोणी 11 दिवसाचं केलंय, कोणी 108 दिवसाचं केलंय, 21 दिवसाचं केलंय। तुम्ही जसं काही पारायण केलंय त्या पारायणामध्ये आपल्याला उद्यापन करणं हे खूप महत्वाचं आहे। आता उद्यापनामध्ये आपल्याला जास्त काहीच नाही करायचंय। सकाळी उठल्यावरती छान अशी आंघोळ वगैरे करा, घराचे दरवाजे उंबरा सगळं काही छान असं पुसून घ्या। त्यानंतर उंबऱ्याचे पूजन करा, हळदीचं लेपन लावा, उंबऱ्याला धूप दीप अगरबत्ती लावा, छान अशी रांगोळी दारात काढून घ्या। सर्वात आधी उंबरा पूजन करा, त्यानंतर आपली घरातली डेली रुटीन मध्ये आपण जे काही पूजा केली तशाच प्रकारे दिवा लावून घ्या। फुलांनी छान आपण जिथे मांडणी केलेली आहे पूजेची त्यांना छान फुले वगैरे अर्पण करा। तिथेही दीप धूप सर्व काही लावून घ्या। त्यानंतर आपण रोजच्या टायमिंग मध्ये जसं की पारायण वाचत होतो तशा प्रकारेच आज आपले शेवटचे अध्याय जे आहेत ते वाचून घ्यायचे आहेत। आणि तुम्हाला उद्यापनामध्ये जर गोडाधोडाचं जेवण करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता, पुरणपोळीचंही जेवण करू शकता। लईच तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ब्राह्मणाला शिदाई देऊ शकता किंवा एक जोडपं तुम्ही जेवू घालू शकता। 11 मुलंही जेवू घालू शकता, 9 मुले जेवू घालू शकता, 5 मुलेही जेवू घालू शकता। आता यामध्ये तुम्ही वरण भात भाजी पोळीही करू शकता किंवा प्रसादात रवा करून डाळ भातही करू शकता। तुम्हाला जे शक्य होईल ते करा। आता जर तुम्हाला सकाळी करायसाठी टाइम नसेल, सकाळी तुम्ही फक्त पोथी वाचाल तरी चालेल। सकाळी तुम्ही पूजा पाठ सगळं आवरून घ्या, पोथी वगैरे वाचा। त्यानंतर संध्याकाळी स्वामींना निवेद बनवा, त्यांच्या पुढे निवेद अर्पण करा। त्यानंतर मुले जेवू घाला किंवा तुम्ही शिदा देऊही शकता। आता यामध्ये सर्वात आधी तर आपल्याला उंबरा पूजन झाल्यानंतर आपण जे काही घरामध्ये मांडणी केली तिथेशी छान अशी फुलं अर्पण करून घ्या। तिथे हात जोडून नमस्कार करा, स्वामींना सांगा आज माझा शेवटचा दिवस आहे, आज मी छान असं उद्यापन करणार आहे। त्यानंतर ही जो ग्रंथ आहे आपला चारित्र्य सारामृताचा तो त्याचे जे काही आपले अध्याय आहेत ते वाचून घ्या। त्यानंतर आपल्याला आज आरती रोज तर घेतलीच असेल तुम्ही तर चांगलीच गोष्ट आहे, पण आज तर नक्कीच घ्या। सर्वात पहिले गणपतीची आरती घ्या, त्यानंतर स्वामींची आरती घ्या। शक्य असेल तर तुम्ही अजूनही देवांच्या आरत्या घेऊ शकता, पण 2 आरती आपल्याला कंपल्सरी घेणं आहे, जी की स्वामींची आणि गणपतीची। आणि आजच्या शेवटच्या दिवसाला आपल्याला कोणतंही फळ, तुम्ही कोणतंही तुमच्या घरात फळ असेल ते देवासमोर मांडा आणि ते फळ प्रसाद म्हणून नंतर तुम्ही खा। आता या पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी तुम्ही मनात अशी कोणतीच भीती बाळगू नका की मी हे केलं तर चालेल का ते केलं तर। एकदम सरळ तुम्हाला जर खूपच वाटलं ना चला माझ्या सगळ्या फ्रेंडला बोलून मी जेवायला घालेल आणि याचं उद्यापन करेल तरी सुद्धा चालू शकतं। आणि नुसते मुली किंवा नुसते मुलंच शोधायचे असंही काही नाहीये। तुम्ही मुलं मुली मिक्स आपले शेजार पाजारी 2-4 लहान मुलं असतील त्यांनाही बोलू शकता, त्यांनाही छान असं जेवण घालू शकता। सगळं काही याला मान्य आहे आणि अजिबातच नाही। आणि सोबत तुम्हाला जेव्हा इथे निवद ठेवायचं आहे ना त्यासाठी आपल्याला एक छोटीशी जशी जमेल तशी पाटापुढे रांगोळी काढायची, कारण का आपल्याला निवद ठेवायसाठी स्वामींना छान असं इथे सजावट करायची आहे। आता सगळ्या गोष्टी ह्या तर तुम्हाला माहितीच आहेत, आपण असंही घरातल्या कुठल्याही प्रोग्राम मध्ये हे सगळं करतच असतो रांगोळी वगैरे। तशाच प्रकारे इथे छान अशी रांगोळी काढून घ्या आणि त्यानंतर एक छोटा पेला भरून पाण्याचा स्वामींच्या फोटो समोर ठेवा आणि पारायणाला बसा। तुमचे जे काही शेवटचे अध्याय आहेत ते मनापासून वाचा। शेवटच्या अध्यायामध्ये खरंच आपल्याला खूप शांती मिळणारे अध्याय आहेत। स्वामी सांगतात की थोड्या दिवसांनी काय होणार, तुझ्या मनातली जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होणार आणि आम्ही तुझ्या सदैव सोबत राहणार। हे पारायण केल्याने घरामधल्या वातावरणात खूप काही बदल होतो। तसंच आता आपल्या इथे सगळं झालंय, त्यानंतर स्वयंपाक झाल्यावरती निवद ठेवायचा आहे। निवदामध्ये आता मी इथे वरण भात सोबत रवा केलाय, थोडीशी बटाट्याची भाजी पोळी आणि बेसनाचा लाडू हा स्वामींचा सर्वात प्रिय लाडू आहे, त्यामुळे मी तो पण आणला होता। आणि सोबत हे जे ताट ठेवलंय ना हे आपल्याला उद्यापन झाल्यावर सर्व मुले जेवून गेल्यावरती आपल्या घरातल्या सर्वांनी हा एक प्रसाद म्हणून आपल्याला खायचा आहे आणि सोबत आपल्या घरच्या देवांनाही निवद ठेवून द्यायचंय। त्यानंतर आता आहे बघा मुलं माझ्याकडे उद्यापनाला आलेलीच आहे, मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगत आहे। तुम्ही बघा आणि न घाबरता उद्यापन करा, काहीच होत नाही। मी सर्व मुलांना सर्वात आधी मुलींना हळदी कुंकू आणि मुलांना छान असं कुंकू लावलं आणि जे काही खडीसाखर मी पारायण वाचताना देवासमोर ठेवली होती तीच त्या मुलांना प्रसादामध्ये मी खडीसाखरेचे 2-4 दाणे हातावर दिलेत। त्यानंतर इकडे माझे ताट सुद्धा रेडी केलेले आहेत, त्यामध्ये मी पूर्ण ताटामध्ये वरण भात भाजी पोळी रव्याचा बेसनाचा लाडू
आणि सोबतच रवा असे ताटं केलेले आहेत छान. सगळ्या मुलांना सर्वात आधी मी जेवायला वाढून दिलं. त्यानंतर पाण्याने भरलेला ग्लास, हे सगळं आपल्याला एकदम मुलांच्या समोर ठेवून द्यायचं आहे आणि नंतर हात जोडून त्यांच्या पुढे बसा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत मुलांना जेवणाची सुरुवात करायला सांगा. आणि खूप सरळ सोप्या पद्धतीने असे मी उद्यापन केलंय आणि खूप छान अनुभव मला आलेला आहे. तुम्ही सुद्धा पारायण नक्की करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असाच सपोर्ट राहू